नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मित्र या मालिकेत 5 सप्टेंबरच्या भागात मालिकेत खूपच मोठा ट्विस्ट आलेला आहे। आता अर्णव हा ईश्वरीला सगळं सांगणार असतो। त्यासाठी तो ईश्वरीला हॉस्पिटलमध्ये भेटायला जातो। तो हॉस्पिटलमध्ये ईश्वरीला भेटायला गेल्यानंतर डायरेक्ट ईश्वरीच्या वडिलांना जिथे ॲडमिट केलं आहे ICUमध्ये तिथे जातो। तो ईश्वरीला सांगणार असतो की तुम्ही जे काही राकेशसोबत लग्न ठरवलं आहे ते मोडा, कारण असं बोलताच तेवढ्यात तिथे आता राकेश हजर झालेला असतो। राकेश डायरेक्ट डोअर ओपन करून आत येतो आणि डायरेक्ट कॉन्फिडन्सली बोलतो, हा इथे पण आला आणि आता काय खोटं सांगत आहे असं बोलल्यानंतर अर्णव चिडतो आणि अर्णव त्याला बोलणारच असतो। तेवढ्यात ईश्वरी म्हणते की तुम्ही एकमेकांना ओळखता? तेव्हा अर्णव म्हणतो की हो, आम्ही एकमेकांना खूप चांगलं ओळखतो आणि खूप दिवसापासून ओळखतो आणि खरं सांगायला कुठल्याही पुराव्याची गरज लागत नाही असं बोलल्यानंतर आता इकडे राकेश हा गप्प झालेला असतो। राकेशला कुठे ना कुठेतरी भीती वाटत असते की आता हा सगळं सांगेल काय माझ्याबद्दल। ईश्वरीच्या मनात खूप सारे प्रश्न पडलेले असतात। हे दोघं एकमेकांना कसे काय ओळखतात? हे दोघं एकमेकांना आधी कुठे भेटले असतील? ह्यांचा एकमेकांशी काय कनेक्ट असेल? आणि इकडे आता राकेश म्हणत असतो, आता काय बोलणार आहेस बाबा माझ्याबद्दल? आधी केलाय तेवढा तमाशा कमी नाही का? आज जी काही परिस्थिती आहे ती तुझ्यामुळे आहे हे विसरू नको असं राकेश त्याला बोलत असतो। आणि ईश्वरीला कुठे ना कुठे हे खरंच वाटत असतं आणि राकेश आता अर्णवला गप्प करायचा ट्राय करत असतो, पण अर्णव काही केल्यास गप्प होत नसतो। अर्णवला सगळं ईश्वरीला खरं सांगून टाकायचं असतो, पण ईश्वरी त्याचं काही ऐकण्याच्या मनस्थितीतच नसते, कारण की तिला हे सगळं जे काही घडलं आहे ते अर्णवमुळेच घडलं आहे असं तिचा गोड गैरसमज असतो। आता खरंच अर्णव ईश्वरीला सगळं सांगू शकेल का की राकेशचं आणि त्याचं काय नातं आहे? राकेश हा दुसरा तिसरा कोणी नसून माझ्या बहिणीचा नवरा आहे। अशाच अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।